दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मंजुरी दिली आहे। दाभोळ खाडीच्या मुखावर असलेला वाळूचा पट्टा हलवण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। असा निर्णय केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या मंत्रालयाने घेतला आहे। ही माहिती देणारे पत्र नुकतेच वेल्दूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भालेकर यांना मिळाले आहे। तर दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मंजुरी देण्यात आली आहे। दाभोळ खाडीच्या मुखावर असलेला वाळूचा पट्टा हलवण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। राष्ट्रीय जल परिवहन जी संस्था जी आहे केंद्र सरकारची, त्या संस्थेलाही पत्रव्यवहार केला आणि त्यांनी प्रल्हादसिंह पटेल यांनी त्याचा पाठपुरावा करून त्या संघटनेच्या संस्थेच्या मार्फत, राष्ट्रीय जल परिवहन संस्थेच्या मार्फत त्यांनी 10 कोटी रुपये ह्या खाडीचं ड्रेजिंग करण्यासाठी आणि 12 महिने इथे जलवाहतूक सुरू राहील अशा दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय, आमच्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे। गोव्याकडे जाताना ती डाव्या बाजूला वळून ती दाभोळच्या धक्क्याला लागायची आणि दाभोळच्या धक्क्याला तिथे पॅसेंजर उतरायचे, पुन्हा दाभोळमधून मुंबईकडे जाणारे पॅसेंजर चढायचे आणि तशी वाहतूक पूर्वी चालायची आणि ती वाहतूक आता पूर्णपणे बंद झाली आहे। गेली 6 वर्षे विठ्ठल भालेकर दाभोळ खाडीतील वाळूचा गाळ हटवण्यासाठी पाठपुरावा करत होते। त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय। केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे पत्र विठ्ठल भालेकर यांना आले आहे। केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी पत्रात काय म्हटलंय ते पाहूयात। भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम 2016 द्वारा दाभोळ खाडीचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून समावेश केला आहे। या मार्गाला राष्ट्रीय जलमार्ग 28 म्हणून ओळखले जाईल। भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय जलमार्ग 10, 28, 85 आणि 91 यांच्या विकासाची प्रक्रिया सुरू आहे। राष्ट्रीय जलमार्ग 10 आणि 28 यांच्या विकासासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। योजनेला अंतिम रूप मिळाल्यानंतर या निधीतून प्राधिकरणाच्या मानकानुसार दाभोळ खाडीच्या मुखावर ड्रेजिंग म्हणजेच अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने वाळूचा गाळ काढण्यात येईल। त्यामुळे 12 महिने दाभोळ खाडीतून समुद्रात छोट्या मोठ्या जहाजांची वाहतूक सुरळीत होईल। केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल भालेकर या विषयासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते। 7 एप्रिलला केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल गुहागरच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी विठ्ठल भालेकर यांनी पटेल यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले होते। त्याचप्रमाणे केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला सागर परिक्रमा दरम्यान 18 मे रोजी वेल्दूरला आले होते। त्यावेळीही विठ्ठल भालेकर यांनी याबाबतचे निवेदन दिले होते। त्यानंतर अवघ्या 2 दिवसात केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे पत्र भालेकर यांना मिळाले आहे। की 10 कोटीची रक्कम आहे, त्यामध्ये नुसतं ड्रेजिंग करून भागण्याला की ही वाळू आहे, ह्या वाळू ही सतत ड्रेजिंग केलेली वाळू ही परत सरकून त्या ठिकाणी परत तिथे येते आणि ते जे आपण खोली जी केलेली असते जाण्या येण्यासाठी ती राहत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, तज्ज्ञांचं मत घेऊन, विकसित तंत्रज्ञान वापरून हे कायमस्वरूपी तिथे खोली कशी राहील आणि 12 महिने या ठिकाणी जलवाहतूक कशी चालेल यासाठी शासनाने प्रयत्न करावेत। मी शासनाचे या ठिकाणी शासनाला धन्यवाद देतो, आभार मानतो की अशा पद्धतीचं इतक्या वर्षानंतर का होईना आमचं म्हणणं कुणीतरी केंद्र सरकारमधून ऐकलं। मधल्या काळामध्ये 50 वर्षामध्ये दाभोळ खाडीमध्ये मच्छीमारांचं खूप मोठं यांत्रिकीकरण झालेलं आहे, मच्छीमारी नौकांचं, आणि त्याच्यामुळे मच्छीमार नौका खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। या वाढलेल्या नौकांना जेव्हा मासेमारी
करण्यासाठी किंवा मासेमारी करून आतमध्ये येण्यासाठी त्या दाभोळच्या मुखाच्या वाट्या आतमध्ये जेव्हा येतात त्या ठिकाणी साचलेल्या गाळामुळे फार मोठा तिथे लाटा निर्माण होतात, लाटा उसळतात. एका बाजूला खडकाळ भाग, एका बाजूला वाळूचा साचलेला गाळ, याच्यामध्ये फक्त एक 90 ते 100 फुटाचं अंतर फक्त शिल्लक राहतं. आणि पाण्याची जी खोली आहे ती पाण्याची खोली अमावस्या आणि पौर्णिमेच्या ओटीच्या वेळेला फक्त 2.8 मीटर एवढीच खोली राहते, की जी आम्हाला कमीत कमी 6 मीटरची खोली वाहतुकीसाठी, जहाजांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असते. भारतामध्ये एकूण 111 अंतर्देशीय जलमार्ग आहे, ज्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलंय. पाहुयात महाराष्ट्रातील असे किती जलमार्ग आहेत ते. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 4 राज्य महाराष्ट्र, 1202 किलोमीटर लांबीची गोदावरी नदी भद्राचलम ते नाशिक दरम्यान. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 10 राज्य महाराष्ट्र, त्याचबरोबर 400 किलोमीटर लांबीची अंबा नदी. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 11 राज्य महाराष्ट्र, 99 किलोमीटर लांबीची अरुणावती अरण नदी प्रणाली आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 28 राज्य महाराष्ट्र, 45 किलोमीटर लांबीची दाभोळ खाडी वशिष्ठी नदी प्रणाली आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 53 राज्य महाराष्ट्र, 145 किलोमीटर लांबीची कल्याण ठाणे मुंबई जलमार्ग वसई खाडी आणि उल्हास नदी व्यवस्था आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 70 राज्य महाराष्ट्र आणि तेलंगणा, 245 किलोमीटरची लांबी मांजरा नदी आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 72 राज्य महाराष्ट्र, 5 किलोमीटरची लांबी नाग नदी. तर राष्ट्रीय जलमार्ग 73 राज्य महाराष्ट्र आणि गुजरात, 226 किलोमीटर लांबीची नर्मदा नदी आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग 78 राज्य महाराष्ट्र आणि तेलंगणा, 262 किलोमीटर लांबीची पेंगानागा वर्धा नदी प्रणाली आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग 83 राज्य महाराष्ट्र, 31 किलोमीटर लांबीची राजपुरी खाडी आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 85 राज्य महाराष्ट्र, 31 किलोमीटर लांबीची रेवदंडा खाडी कुंडलिका नदी प्रणाली आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 89 राज्य महाराष्ट्र, 45 किलोमीटर लांबीची सावित्री नदी म्हणजे बाणकोट खाडी. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 राज्य महाराष्ट्र, 52 किलोमीटर लांबीची शास्त्री नदी जयगड खाडी व्यवस्था आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 100 राज्य महाराष्ट्र आणि गुजरात, 436 किलोमीटर लांबीची तापी नदी आहे. तर राष्ट्रीय जलमार्ग 109 राज्य महाराष्ट्र आणि तेलंगणा, 166 किलोमीटर लांबीची वैनगंगा म्हणजेच प्राणहिता नदी प्रणाली. काय आहे दाभोळ येथील खाडीच्या मुखावर साचलेल्या गाळाची परिस्थिती, याचा आढावा घेतला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी. पाहुयात. दाभोळ जलमार्गाला आता राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मंजूर मिळालेले आहे. मी जिथं उभा आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी, त्या खाडीमध्ये उभा आहे. तुम्ही माझ्या मागं पाहताय हा जो पूर्णपणे गाळ आहे, तुम्ही खाली पाहताय तो पूर्णपणे गाळ आहे. काही वर्षापूर्वी जो एक 40 ते 50 वर्षापूर्वी इथे जलमार्ग मोठा होता. काही कारणामुळे म्हणजे जी वाहतूक आहे ती पूर्णपणे जलमार्गाची आहे ती मधूनच जायची. मात्र आता जी पूर्णपणे वाहतूक आहे ती बरोबर हा जो तुम्ही डोंगर पाहताय, डोंगराच्या बरोबर कडेने आता ती जलमार्गाची वाहतूक आहे ती जाते आहे. म्हणजे मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे, जी जहाजं वगैरे आहेत
ती दाभोळ बंदराला यायची, तिथे धक्क्याला लागायची आणि मग तिथून ती त्याचे जे माल आणणार आहे तो माल आणलेला उतरायची किंवा मग इथून दाभोळातनं मच्छी किंवा मग इतर जो माल आहे तो वाहून येण्यासाठी इथून भाऊच्या धक्क्यापर्यंत जायची. मात्र आता तसं होत नाही, कारण दाभोळ खाडीच्या मध्येच म्हणजे दाभोळ खाडीच्या मुखावरच हा गाळ साचल्यामुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. इथे कुठल्याही प्रकारची जलवाहतूक होत नाही. 12ही महिने जलवाहतूक पहिली व्हायची, मात्र आता ती होत नाही. मात्र जो केंद्रीय बंदरे व जहाज जलमंत्री आहेत त्यांनी याला मान्यता दिली आहे आणि हा गाळ काढण्यासाठी जवळजवळ सुमारे 10 कोटी रुपये याला मंजूर केलेले आहेत आणि पूर्णपणे गाळ काढला जाणार आहे. आणि ही जी वाहतूक आहे म्हणजेच काय तर 12 महिने वाहतूक खाडीतून चालणार आहे, त्याजवळ छोट्यासह मोठ्या जहाजांना मोठा फायदा होणार आहे. किंवा मग जे येण्या जाण्यासाठी वाहतूक आहे म्हणजे जलमार्गाची जी वाहतूक आहे, जशी राष्ट्रीय रस्ते महामार्ग आहेत तसे इथे जलवाहतूक जे मोठे मार्ग आहेत तेही इथं निर्माण होणार आहेत. मात्र इथले जे स्थानिक लोक आहेत असं म्हणतायत की नुसते 10 कोटी पुरणार नाहीत, कारण हा जर गाळ काढला तर तो गाळ किनाऱ्यावर ठेवणार आहे आणि पुन्हा तोच गाळ पावसाने परत आत येणार आहे. त्यामुळे असं न करता काहीतरी कायमस्वरूपी याच्यावर उपाययोजना करणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, दाभोळ, रत्नागिरी.